माझे नाव नरेश नामदेवराजी निनावे, राहणार पार्टी भांडेवाडी। मी माझा एक अनुभव सांगतोय। माझ्या पत्नीला 1 वर्षापासून त्रास होता थायरॉइडचा। औषध घे सगळे घे पण आराम पडत नव्हता। म्हणजे अशी काय चूक झाली आहे? मी म्हटलं चला काकाजीकडे जाऊ। काकाजीकडे आलो। काकाजीकडे आल्यानंतर काकाजी म्हणे माझ्या हाताने काय चूक झाली ती मला माहिती नाही, मला कळत नाही। दवाई घेतली सगळं काही केलं पण आराम पडणार नाही बघून। काकाजी म्हणे कसं करायचं? बाई म्हणे तू आठवण कर। तर काकाजी म्हणे आता आठवण येऊन राहिली कसं करायचं? काकाजी सांगितलं एक गाडी आहे MH49BC। तर काकाजी सगळं परिस्थिती सांगितली। परिस्थिती सांगितल्यानंतर काकाजी म्हणे एक काम कर, आठवण तर अशी येणार नाही। भगवंताला 7 दिवस माफीचे कार्यक्रम, भगवंताला शब्द ठेव की बाबा माझी काय चूक झाली आता या चूक लक्षात आणून द्या, अन्यथा ह्या चुकीची मला माफी द्या। मग भगवंत काय घडवते भगवंताला माहिती, तो परमेश्वर आहे म्हणे काहीतरी रस्ता निघेल। पहिला दिवस कार्याचा केला, दुसरा दिवस केला, तिसरा दिवस, चौथ्या दिवशी जेवण खाऊन केलं, सगळं काही झालं सायंकाळी आणि आम्ही झोपलो। त्यावेळेस झोपल्यानंतर सकाळी ते उठली, तिने सांगितलं मग स्वप्न पडलं म्हणे काल रात्री। म्हटलं काय? स्वप्न असं दिसलं म्हणे की माझ्या हाताने चूक झाली। ती चूक अशी होती की मी लक्ष्मणभाऊ चापरे यांच्या घरी गेलो। त्यांच्या घरी प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेच्या बाजूला माळ आहे आणि त्या ठिकाणी अलमारी आहे। काहीतरी वस्तू तिथनं काढायसाठी ठेवली होती, ते काढायसाठी गेलो त्या माळेला हात लागला। बघा सेवकांना आम्ही चुकीचे पात्र आहोत। चूक झाली म्हणून लक्षात आणणं गरजेचं आहे। म्हणजे कशी आणायची त्या आपल्या मार्गदर्शकाच्या मुखातून शब्द निघले, ते शब्द परिपूर्ण घडते। भगवंतांनी सगळं दृश्य दाखवलं, कशी दाराच्या आतमध्ये गेली, कशी बसली आणि येताना काय घडलं आणि लक्ष्मणभाऊ कुठे माळशी होते तेही दिसलं। त्यानंतर आम्ही 7 दिवसाचे कार्य झाले, समाप्ती दिवशी आलो काकाजीकडे। काकाजी म्हणे अशी अशी चूक लक्षात आली तर भगवंताने दृश्य दाखवलं। बाई म्हणे हे चूक मोठी आहे आणि या चुकीची क्षमा मागावं लागते। भगवंताला क्षमा माग आणि 3 दिवस भगवंताची आंघोळ करायला सांगितली। चौथ्या दिवशी समाप्ती करायला सांगितली, तिसऱ्या दिवशी हार शिवाय सांगितला आणि तिच्या त्यानंतर दवाई लागली आणि तिला परिपूर्ण घडलं। तसंच माझ्याकडे गेल्या वर्षी बैठक होती गट नंबर 1 ची। 2 दिवसाअगोदर मी भगवंताला प्रश्न केला, बाबा माझ्याकडे नवीन अनुभव नाही, माझ्याकडे नवीन अनुभव नाही, सांगणार तर काय? दिनचर्या निमित्त मी शुक्रवारी सकाळी गाडी काढली खांबलेल्या ठिकाणी आणि बैठकीची वेळ व्हायचा 1-1.5 तास अगोदर माझी गाडी एकाएकी बंद पडली। माझा दिमाग काम करतोय, बाबा करू कसं? मला हार चढवायचा, बैठकीला जायचं आहे, घरी इथून अर्धा तास लागते। कमीत कमी 15 ते 20 मिनिटं परेशान झालो। देवनगर चौकात एक बेवडा पंचरवाला बसला होता। तो आपल्या भाषेमध्ये लावून होता, म्हणते भाऊ क्या हो गया बताओ ना मेरे को। बोलते अरे भाऊ तू अपना काम कर रहे, तुमको नहीं समजेगा। माणसाची मनस्थिती कशी त्याला काही समजणार, त्यापैकी त्याच्या प्रकृतीवरून त्याचे विचार घेतो, हे चुकीचे आमचं। तो आला, भाऊ बोलते ये 2-3 वायर है, इसमें से वायर जोड़ते तेरी गाड़ी चालू हो जाएगी। मतलब कुछ भी बात करते हैं समझे ना, उन्हीं बोला जाओ बोला। अरे भाऊ सुनो तो सही बोले। त्यांनी आपल्या हाताने 2 वायर काढून दिले, मी वायर लावले आणि गाडीला पटकन चाबी मारली, पटकन सुरू झाली। कसं असते, आम्ही भगवंताला दोष नाही देऊ शकत। मी अनुभव मागितला आणि भगवंतांनी मला अनुभव घडवला। बरोबर 6:15 वाजले, तुरंत मी छत्रपती चौकातून 1.5 तास लागते तर मी अर्धा तासात घरी पोहोचलो। भगवंताला हार चढवत होतो त्यावेळेस धरणदास भाऊ येऊन बसले होते, त्यांनी बसलं, अंत्यक्ष मार्गदर्शन त्यांचं होतं आणि मी आपल्या अनुभवामध्ये सांगितलं बाबा असं असं घडलं माझ्यासोबत। त्यांनी मला खूप माझ्या या प्रश्नाचा त्यांनी सोडवणूक करून दिली की नीना भाऊ म्हणे तुम्ही मार्गात किती दिवसापासून
भाऊ म्हटला 23-24 वर्ष झाले. म्हणजे तुम्ही मार्गाचा तुमचा जुना अनुभव आहे, पण नवीन अनुभव कशाला पाहिजे? माणसाचा ज्या मार्गात जेव्हा आपण प्रवेश करतो तोच आमच्या जीवनाच्या अनुभव माध्यमातून घडतो अनुभव. म्हणून म्हणे अनुभव तोच. मागे पराते भाऊने मागच्या आठवड्यात त्यांनी म्हटलं की नीनाबाईंनी दुःख मागितलं नाही. शिवाय दुःख मागितलं भगवंत दुःख देत नाही, भगवंत अनुभव देतो आणि अनुभव माध्यम आपल्याला शिकण्यासाठी असते. आज अनुभव माझ्या पत्नीच्या ते चुकी झाली, भगवंताने चुकीची सोडवणूक करून दिली शब्द माध्यमातून, दृश्य माध्यमातून, आणि मन अनुभव मागितला तो माझा व्यवसाय माध्यमातून. म्हणजे कसं, जैसे चाले तैसे चाले, त्याचं वंदनीय पावले जसे आपण म्हणतो. आपण जिथे पाय ठेवू तिथे आमच्या पायाचे ठसे आम्ही जसे शब्द वापरू तसे घडवाल. म्हणून हा सत्याचा मार्ग, अनुभवाचा मार्ग आहे. सुख बांधवांनी अनुभव माध्यमातून त्यात मी आपली चुकीची सोडवणूक परातीभाऊन केली आणि माझ्या मार्गदर्शकाने केली, माझ्या पत्नी सोडवणूक. म्हणून कोट कोट धन्यवाद देतो सगळ्यांना. विराम करतो. सगळ्यांना नमस्कार.